नमस्कार. कधी विचार केलाय का की आपली शहरं इतकी अस्वच्छ का दिसतात? आज आपण याच विषयावर बोलणार आहोत. सिव्हिक सेन्स किंवा नागरी जाणीव. पण थांबा, ही समस्या जितकी वरवर दिसते तितकी सोपी नाहीये. ती खूप खोलवर रुजलेली आहे. चला तर मग या समस्येच्या मुळाशी जाऊया आणि पाहूया की खरं कारण आहे तरी काय. चला एक छोटीशी सफर करूया. डोळ्यासमोर दोन चित्र आणा. पहिलं चित्र आहे डेन्मार्कच्या कोपनहेगन शहराचं. स्वच्छ हवा, गुळगुळीत रस्ते, चकचकीत सार्वजनिक शौचालयं आणि सगळीकडे एक प्रकारची शांतता. आता दुसरं चित्र बघा. भारतातील बहुतेक शहरांचं. रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीग, उघड्यावर लघुशंका करणारे लोक आणि गाड्यांच्या हॉर्नचा तो कानठळ्या बसवणारा आवाज. हे चित्र आपल्यासाठी खूप ओळखीचं आहे नाही का? हे असं सगळं बघितल्यावर साहजिकच मनात प्रश्न येतो की असं का? माझ्या एका मित्रानं तर मला एकदा गमतीत विचारलं होतं की अरे, हे डेन्मार्कचे लोक काय जन्मताच जास्त सुसंस्कृत असतात का? किंवा आपल्या भारतीयांच्या रक्तातच सिव्हिक सेन्सची काहीतरी कमतरता आहे का? हा प्रश्न ऐकायला विचित्र वाटेल, पण तो खूप महत्त्वाचा आहे. पण खरं सांगायचं तर उत्तर इतकं सोपं नाहीये. ही समस्या लोकांच्या सवयींची नाहीये. विचार करा, जर शहरात कचरा टाकायला डस्टबिनच नसेल तर लोक कचरा कुठे टाकणार? रस्त्यावरच ना. त्यामुळे ही समस्या लोकांपेक्षा जास्त खोलवर रुजलेली आणि खूपच गुंतागुंतीची आहे. याची खरी कारणं तर पूर्णपणे वेगळीच आहेत, जी कदाचित आपल्या विचारांनाही धक्का देतील. तर आजच्या या विश्लेषणामध्ये आपण 5 मुख्य मुद्द्यांवरून जाणार आहोत. आपण बघूया की ह्या दोन जगांमध्ये इतका फरक का आहे. आपल्या मानसिकतेत नेमकी काय अडचण आहे, आपली सरकारी व्यवस्था कुठे कमी पडतीये, आपल्यात सहानुभूतीचा अभाव का आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यातून बाहेर पडण्याचा मार्ग काय आहे. एक गोष्ट आठवतीये मला. मी एकदा एका मित्राकडे गेलो होतो. तिथे मी पाहिलं की त्यांच्या घरात सफाई कर्मचाऱ्यांसाठी पाण्याचा ग्लास वेगळा ठेवलेला होता. हे पाहून मला खरंच खूप मोठा धक्का बसला. आणि हाच आपला पहिला मुद्दा आहे, जातीवाद आणि आपली मानसिकता. आपल्या देशातल्या स्वच्छतेच्या समस्येची मुळं थेट आपल्या जातीय व्यवस्थेत आहेत. झालं असं की ऐतिहासिकदृष्ट्या साफसफाईचं काम हे एका विशिष्ट जातीशी जोडलं गेलं. आणि आजही 90% जास्त सफाई कर्मचारी हे दलित समाजातूनच येतात. गांधीजींनी त्यांना समाजाची आई म्हटलं, पण समाजाने त्यांना नेहमीच खालच्या नजरेने पाहिलं. याचा परिणाम काय झाला तर साफसफाई करणं ही आपली जबाबदारी आहे असं इतर समाजाला कधी वाटलंच नाही. उलट साफसफाई करणं म्हणजे कमीपणाचं लक्षण मानलं जाऊ लागलं. आणि हीच मानसिकता या एका वाक्यातून अगदी स्पष्ट दिसते. कचरा आपण करतो, पण त्यांना आपण कचरेवाला म्हणतो. किती विरोधाभास आहे यात. आपण अनेकदा म्हणतो, अरे हे माझं काम नाहीये. म्हणजे लोक स्वतःला स्वच्छतेच्या कामापासून पूर्णपणे वेगळं समजतात, मानसिक आणि शारीरिकदृष्ट्याही. समजा तुमच्याकडे गाडी आहे, पण ती पार्क करायला शहरात कुठे जागेच नाही. मग तुम्ही काय करणार? हाच आपला दुसरा मुद्दा आहे, हातबल सरकारी व्यवस्था. जेव्हा लोकांना आवश्यक सुविधाच मिळत नाहीत तेव्हा त्यांच्याकडून चांगल्या वर्तनाची अपेक्षा करणं हे चुकीचं आहे. हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडतो, नाही का? की लोक उघड्यावर लघवी का करतात? काय वाटतं? याचं उत्तर फक्त लोकांच्या सवयींमध्ये नाहीये, तर ते आपल्या व्यवस्थेच्या अपयशात दडलेलं आहे. ही परिस्थिती म्हणजे नियम तर आहेत, पण खेळायला मैदानच नाही अशी आहे. जरा विचार करा, कितीतरी सार्वजनिक शौचालय एकतर बंद असतात किंवा इतकी घाणेरडी असतात की आत जायची हिंमत होत नाही. पाणी नसतं, रस्त्यांवर चालायला धडफुटपात नाहीत. अशा परिस्थितीत लोक नियम कसे पाळणार? आणि इथे हर्ड मेंटॅलिटी किंवा कळपाची मानसिकता कामाला लागते. म्हणजे कसं की जर एखादा रस्ता आधीच घाण असेल तर तिथे आणखी एक कागदाचा तुकडा टाकायला आपल्याला काहीच वाटत नाही. पण तीच लोकं मेट्रो स्टेशन किंवा एअरपोर्टवर कचरा टाकायला 100 वेळा विचार करतात. का? कारण ती जागा स्वच्छ असते. म्हणजे चांगली व्यवस्था चांगल्या वर्तनाला आपोआप प्रोत्साहन देते. मी एकदा माझ्या एका श्रीमंत मित्राच्या घरी गेलो होतो. त्याच्या घराच्या अगदी बाहेरच कचऱ्याचा भला मोठा ढीग होता, पण त्याला त्याचं काहीच वाटत नव्हतं. आणि हीच आपली तिसरी समस्या आहे, सहानुभूतीचा अभाव. विशेषतः वेगवेगळ्या आर्थिक स्तरांमधली दरी इथे स्पष्ट दिसते. आपण हे चित्र सर्रास पाहतो. एका बाजूला मोठमोठ्या आलिशान इमारती आणि त्यांच्या कंपाऊंडच्या भिंतीला लागूनच कचऱ्याचे डोंगर. असं का होतं? कारण जोपर्यंत आपलं घर आणि आपली गाडी स्वच्छ आहे तोपर्यंत बाहेरच्या जगाशी आपल्याला काही देणं घेणं नसतं. आपण सगळे एकाच समाजाचा भाग आहोत ही भावनाच कुठेतरी हरवून गेली आहे. पण थांबा, निराश व्हायची अजिबात गरज नाही. जगभरात असे अनेक देश आहेत ज्यांनी या समस्येवर यशस्वीपणे मात केली आहे. आता आपण त्या समाधानाकडे वळूया. बघूया इतर देशांकडून आपण काय शिकू शकतो. डेन्मार्कचं उदाहरण बघा.
तिथे कचरा तब्बल 10 वेगवेगळ्या प्रकारांमध्ये वेगळा केला जातो. हो, 10. विचार करा, तिथे सरकार लोकांना कचरा वेगळा करण्यासाठी इतकी सोपी आणि स्पष्ट व्यवस्था देते की लोकही त्याचं अगदी सहज पालन करतात. आता ही आयडिया बघा. कल्पना करा की तुम्ही कोल्ड्रिंकची बाटली विकत घेतली आणि त्यासाठी तुम्हाला थोडे जास्त पैसे द्यावे लागले. पण जेव्हा तुम्ही ती रिकामी बाटली परत करता तेव्हा तुम्हाला ते जास्तीचे पैसे परत मिळतात. किती छान आहे ना? जर्मनी आणि डेन्मार्कमध्ये ही पॅन्ट सिस्टीम खूपच यशस्वी आहे. ही एक अशी प्रणाली आहे जी प्रत्येकाला रिसायकलिंगसाठी प्रोत्साहन देते. जपानमध्ये तर ओसोजी नावाची एक पद्धत आहे जिथे शाळेतली मुलं स्वतःचा वर्ग आणि शाळा स्वच्छ करतात. जर्मनीमध्ये हे सगळं शाळेच्या अभ्यासक्रमातच शिकवलं जातं. आणि सिंगापूरमध्ये तर हॅपी टॉयलेट नावाचा प्रोग्राम आहे. म्हणजे ह्या देशांमध्ये नागरी जाणीव ही लहानपणापासूनच मुलांच्या अंगी भिनवली जाते. तर हे सगळं एका चक्रासारखं आहे, एक पॉझिटिव्ह फीडबॅक लूप. जर सरकारने चांगली व्यवस्था निर्माण केली तर लोकांचं वर्तन सुधारेल, आणि जेव्हा लोकांचं वर्तन सुधारेल तेव्हा एका चांगल्या समाजाची इच्छा अजून वाढेल. म्हणजे या बदलाची पहिली पायरी ही सरकारनेच उचलणं गरजेचं आहे. चांगली व्यवस्था असेल तर चांगली वागणूक आपोआप येते. तर मग शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, भारताला सुंदर बनवण्यासाठी नेमकं काय हवंय? लोकांच्या मानसिकतेत बदल की एका चांगल्या व्यवस्थेची निर्मिती? मला वाटतं जर योग्य राजकीय इच्छाशक्ती आणि चांगली व्यवस्था असेल तर हा बदल नक्कीच शक्य आहे. यावर विचार करायला हवा.